नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे। काय वैशिष्ट्य आहे आपल्या मिसळ सेंटरचं? योगेश्वरी मिसळ हे आपलं पुण्यातील एक नंबरचा ब्रँड आहे आणि संभाजीनगरवासियांना पण त्या मिसळची आतुरतेने वाट पाहत होते। तो प्रोजेक्ट आम्ही इथं संभाजीनगरला घेऊन आलो आहे आणि त्याची वैशिष्ट्य भरपूर आहे। एकदा येऊन खात्री केल्याशिवाय कळणार पण नाही ते कोणकोणत्या प्रकारचे आपल्याकडे काय काय भेटणार? आपल्याकडं मिसळ आहे, योगेश्वरी मिसळ, एक स्पेशल मिसळ आहे, मटकी भेळ आहे, इडली डोसा आहे, सोलकढी आहे, मसाला ताक आहे, हे सगळे आपले प्रोडक्ट। टी व्ही सेंटर भाग म्हणलं तर इथे विद्यार्थ्यांची खूप संख्या आहे आणि अकॅडमी आहेत भरपूर। तर याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काय आहे नेमकं? विद्यार्थ्यांसाठी म्हणजे कसं असतं ना, विद्यार्थ्यांसाठी मेन हे असतं की कमी पैशात आपलं पोट बनवलं पाहिजे। आमची मिसळ अशी आहे, क्वालिटी अँड क्वांटिटी हा आमचा हे काय म्हणतात ब्रीद वाक्य आहे। त्यामुळे कमी पैशात तुमचं पोट भरेल एवढी आम्ही मिसळ देतो। ते एक आमचं वैशिष्ट्य आहे, विद्यार्थ्यांसाठी स्वस्त आणि मस्त। ऑनलाईन वगैरे सुविधा मिळेल का आपल्याला? हो, ऑनलाईन करणार आहे आपण, पण थोड्या दिवसांनी, आणि लगेच नाही करणार आहे। झोमॅटो स्विगीला अवेलेबल आहे। मिसळ सेंटर जवळपास शहरामध्ये खूप आहे। आपण जवळपास प्रत्येक तारखेत या संख्येमध्ये आपण मिसळ सेंटर सुरू केलेलं आहे। त्याच्यानंतर शहरामध्ये अनेक ठिकाणी प्रोजेक्ट आहेत का आपल्या क्षेत्रामध्ये? बघू भविष्यात, अजून तर आहे विचार पुढं, पण अजून तरी ही शाखा व्यवस्थित सर्व करायची, लोकांना सेवा करायची, लोकांना तेच एक उद्दिष्ट आहे सध्या। शहराचा टी व्ही सेंटर हा मध्यवर्ती भाग आहे, प्रसिद्ध इलाका आहे, त्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळणार खात्री आहे। या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर वासियांना तुम्ही काय आवाहन करणार? तुम्ही एकदा या, एकदा टेस्ट करा, खात्री करू, सेवा आमच्या सेवेचा लाभ घ्या। आपल्या दुकानचा पत्ता सांगा। आपली शाखा टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर येथे आहे, ते एकदा येऊन भेट करू। योगेश्वरी मिसळ सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे, तुमच्या वतीने त्यांना काय शुभेच्छा देणार सर? आज प्रज्वल नवले आणि सागर इंजे यांनी आपल्या इथं संभाजीनगरमध्ये योगेश्वरी मिसळ आणून एक सगळ्यांना वेगळा स्वाद घेण्याचा एक अनुभव देण्यासाठी प्रयत्न केला। तर मी सगळ्यांना आधी तर ही विनंती करेन का तुम्ही इथे या, व्हिजिट करा, एक वेळेस स्वाद बघा आणि परत या। आणि मी त्यांना आज शुभेच्छा देतो त्यांच्या ह्या आणि त्यांच्या शुभ वाटचालीस त्यांच्यासाठी प्रभूच्या नगरी। आपलं नाव सांगा. मी सुरेंद्र पांढरा।